नमस्कार. आपल्या महाविद्यालयाच्या युवा संस्कृत महोत्सवाला 10व्या वर्षासाठी शुभेच्छा देताना मला आठवतंय ध्रुवाचं पहिलं वर्ष. अदिती मॅडम एके दिवशी माझ्याकडे या महोत्सवाची संकल्पना घेऊन प्रस्ताव घेऊन आले. मी तेव्हा उपप्राचार्य होतो आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या मनात जे काही होतं या महोत्सवाबद्दल ते माझ्यासमोर मांडलं, तेव्हा एक शिक्षक म्हणून मला नक्कीच आनंद झाला. आनंद याच्यासाठी की कोणताही विषय विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचा असेल तर त्याला क्लासरूमच्या बाहेर काढणंही अतिशय आवश्यक असतं असं माझं पहिल्यापासून सुरुवात होती. परंतु एक शिक्षक म्हणून जेव्हा मला याचा आनंद झाला तेव्हाच नेमका त्या क्षणालाच माझ्यातला उपप्राचार्य झाला. यासाठी की कोणताही महोत्सव म्हटलं की त्याची आर्थिक बाजू आली. आर्थिक बाजू आली की निधी उभा करणं आलं. वास्तविक संस्कृत विषयाला समर्पित अशा महोत्सवाला आर्थिक पाठबळ देणं कदाचित महाविद्यालयाला एवढं कठीण नव्हतं. परंतु उपप्राचार्य म्हणून केवळ तेवढाच विचार करून चालत नाही. उद्या जर का दुसऱ्या कुठल्या विषयाच्या शिक्षकांनी असाच प्रस्ताव माझ्यासमोर आणला तर असे किती विषय आपण झेपवू शकतो आणि असे किती महोत्सव आपण झेपवू शकतो हा पहिला विचार. त्यामुळे हा विचार मी अदिती मॅडमकडे बोलून दाखवला. म्हटलं हे सगळं ठीक आहे, तुमची कल्पना चांगली आहे, आपण हा महोत्सव नक्की करू शकतो आणि एक शिक्षक म्हणून मला नक्की आनंद होईल याला पाठिंबा द्यायला. परंतु याची आर्थिक बाजू आपण कशी सांभाळणार आहोत. पण अदिती मॅडम आज परवानगी घेऊन जायचं या तयारीने झाल्या होत्या आणि त्या मला म्हणल्या की सर आम्ही प्रायोजक मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि जो काही पैसा आम्ही उभा करू त्या पैशांमध्येच आम्ही आमचा खर्च भागवू. कॉलेजवर आर्थिक भार आम्ही कोणत्याही प्रकारचा टाकणार नाही. तर उपप्राचार्य म्हणून हा सगळ्यात मोठा दिलासा मला होता. तर क्षणी मी त्यांना म्हटलं की असं जर असेल तर एका क्षणात मी तुमच्या या उपक्रमाला पाठिंबा देतो. फक्त आपल्याला प्राचार्यांची परवानगी द्यावी लागेल. या औपचारिकता आहे, तुम्ही तयारी सुरू करा, मी प्राचार्यांची परवानगी घेतो. आपण दोघेही प्राचार्यांकडे जाऊ आणि जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे प्राचार्यांनी क्षणात परवानगी दिली आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आज 9 वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षात 10वा महोत्सव साजरा करते. एक विशिष्ट थीम घेऊन त्यावर आधारित विविध स्पर्धा घेणं हे खरंच खूप नाविन्यपूर्ण आहे आणि या सगळ्या स्पर्धा पूर्णपणे संस्कृत बनून. या महोत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य जे मला कायम जाणवलं आहे की याच्यात शाळा आणि महाविद्यालय ही एकत्र येतात. शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवण्याचं प्रमाण अधिक आहे, त्याच्यामुळे शाळांनाही याच्यात सहभागी करून घेण्याची कल्पना खूप आवडली होती मला. आणि मुख्य म्हणजे या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतल्या मुलांना महाविद्यालयात येऊन महाविद्यालय कसं चालतं हे बघणं हा अनुभवही खूप समृद्ध करून जाणारा असतो. या उपक्रमाचं कौतुक खूप वेळोवेळी होत गेलेलं आहे. एका चांगल्या कल्पनेला आपल्या महाविद्यालयासारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि या संयुक्त एफर्ट्स मधून हा जो उपक्रम चालू आहे तो दरवर्षी अधिकाधिक लोकप्रियता मिळवतो आहे. अर्थात या सगळ्याच्या याच्या मागे अदिती मॅडमचा सगळ्यात जास्त वाटा आहे, कारण संपूर्ण कल्पना त्यांची आहे, संपूर्ण धडपड त्यांची आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की जसं त्यांनी कबूल केलं होतं त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी हा महोत्सव संपूर्णपणे प्रायोजकांच्या पैशांवर सुरू आहे. कॉलेजला त्याचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार उचलावा लागत नाही आणि अशा उपक्रमांनाही प्रायोजक मिळत आहेत की ज्याला खऱ्या अर्थाने हल्लीच्या भाषेत सांगायचं तर टीआरपी नाही, अशा महोत्सवालाही प्रायोजक मिळत आहेत. ती संपूर्णपणे ध्रुवाच्या टीमची मेहनत आहे. कारण प्रायोजकांपर्यंत हे सगळं पोहोचवणं की कशा प्रकारे विद्यार्थी आपल्या इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून प्रायोजकांकडून मिळवून घेणं हे सोपं काम नाही. अर्थात अदिती मॅडमचं कौतुक करताना मला इथे अजूनपर्यंत गेल्या 9 वर्षात 10 वर्षात हे वर्ष जातं 10 वर्षात
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली मेहनत या उपक्रमासाठी दिली आहे, आपला अभ्यास सांभाळून, त्यांचंही तितकंच कौतुक आहे. कारण यातले सगळे विद्यार्थी काही संस्कृतचे विद्यार्थी नाहीत. आपल्या इकडे पदवी महाविद्यालयात तर संस्कृत विषय शिकवलाही जात नाही, परंतु तरीही पदवी महाविद्यालयातले विद्यार्थी सुद्धा या उपक्रमाला केवळ संस्कृतवरच्या प्रेमापोटी येतात, तितकीच मेहनत करतात. आणि या सगळ्यांच्या संयुक्त मेहनतीने हा महोत्सव आज 10वं वर्ष गाठतोय, 10वा भुवा साजरा करतोय. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या अनेक वर्षात, पुढील अनेक वर्षात असेच विद्यार्थी या उपक्रमासाठी जोडले जातील. आणि केवळ त्या वर्षीचे विद्यार्थी नाही, तर मला माहिती आहे, मला खात्री आहे की या आधी होऊन गेलेले विद्यार्थी आता आपापल्या नोकरी धंद्यात सेटल झालेले आहेत, परंतु ते सुद्धा त्यांना जमेल तसं वेळ काढून या महोत्सवात आपला हातभार देत असतात. तेव्हा ध्रुवाच्या संपूर्ण चमूला, अदिती मॅडमला या वर्षीच्या महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. हे 10वं वर्ष आहे, हा 10वा महोत्सव आहे. असाच ध्रुवाचा 9वे महोत्सवही तुम्हाला साजरा करायची प्रेरणा सतत मिळत राहो. याच माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.